नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरच्या घरी झटपट आणि चविष्ट बनणारी वाटण न घालता रसरशीत गावरान बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 4 असे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. ते मस्तपैकी असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे कच्चे बटाटे आहेत ते असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. असा एक बटाटा घ्यायचा आहे व सुरीच्या साहाय्याने आपण असे तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे करून घ्या. बघू शकता मी असे तुकडे करून घेणार आहे. असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता मस्तपैकी अशी गावरान पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी करून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. तुम्ही कढई पण घेऊ शकता. आपण आता याच्यामध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत व एक इकडे मी मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे व आपण आता हे मीडियम फ्लेम वरती 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडासा चेंज झाला पाहिजे. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला पाहिजे. असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती. बघू शकता आपला कांदा आहे तो परतवून झालेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व आपण आता हे परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं चांगलं. टोमॅटो इकडे आपल्याला मऊसूत नाही केला तरी चालेल. असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेम वरती. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. 1 चमचा मालवणी मसाला घालायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालणार आहोत व आपण आता हे मसाले आहेत ते मीडियम फ्लेम वरती परतवून घ्यायचे आहेत 2 ते 3 मिनिटं चांगले. बघू शकता आपले मसाले आहेत ते चांगले असे परतवून झालेले आहेत आणि मस्तपैकी अशी तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीला. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण कच्चे बटाट्यांचे तुकडे केले होते ते घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. चांगले मसाले लागले पाहिजेत बटाट्याला. ही जर तुम्ही भाजी चुलीवर केलात ना तर आणखीनच भारी टेस्ट लागते आणि त्याच्याबरोबर भाकरी खूपच छान लागते. बघू शकता मसाले चांगले बटाट्याला लागलेले आहेत. आपण आता याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला व असं परतवून घ्यायचं आहे व आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत. असं झाकण लावायचं आहे व मीडियम फ्लेम वरती 5 ते 6 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया आणि आपला बटाटा शिजला आहे की नाही ते सुद्धा असं चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी आपला बटाटा शिजलेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे तो घालायचा आहे 2 चमचे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम वरती व आपण आता ही भाजी आहे ती परत 2 ते 3 मिनिटं थोडी अशी शिजवून घेणार आहोत. थोडी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता मस्तपैकी आपली वाटण न घालता रसरशीत बटाट्याची गावरान रस्सा भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.